वृश्चिक रास. वृश्चिक रास ही राशीचक्रातील 8वी रास आहे. या राशीचा स्वामी मंगळ असून ही जलतत्वाची रास आहे. या राशीत जन्म घेतलेले जातक हे दृढनिश्चयी असतात आणि स्वभावाने थोडेसे रागीट असतात. हे व्यक्ती एखादा निर्णय घ्यायला अजिबातच वेळ लावत नाहीत. अगदी पटकीने ते घेऊन टाकतात आणि निर्णय घेतला की अगदी त्यावरच ते ठाम राहतात. मग कोणत्याच कारणाने तो निर्णय कधीच बदलत नाहीत. या व्यक्तींना खूप चांगल्या प्रकारे परिस्थिती आणि माणसांची समज असते. चांगले आणि वाईट या व्यक्तींना लगेचच समजते. सोबतच या व्यक्तींची इंट्युशन पॉवर ही खूप चांगली असते. कोणत्याही प्रकारचे ते व्यक्ती जास्त ताण घेत नाहीत. मनात येईल ते अगदी तोंडावर बोलून टाकतात आणि त्यामुळे कधी कधी यांच्याकडून इतरांचे मन दुखू शकते. थोडासा फटकळ स्वभाव असल्याने यांच्या मनात काहीही राहत नाही. लगेचच ते तोंडावर बोलून टाकतात. अगदी विचार न करता ते कोठेही काहीही बोलून टाकतात. हे व्यक्ती अगदी खंबीर किंवा कठीण परिस्थिती पण एकदम चांगल्या प्रकारे हाताळतात. पण विचार न करता पटकन निर्णय घेण्याच्या स्वभावामुळे कधी कधी ते अडचणीमध्ये सापडतात आणि याचा त्यांना कधी कधी जास्त प्रमाणामध्ये त्रासही होतो. तर ही पाहिली आपण वृश्चिक राशीबद्दल थोडीशी गुण किंवा स्वभाव यांची माहिती. तर हा महिना आपल्या राशीला कसा जाणार आहे ते बघूयात. हा महिना आपल्या राशीला संमिश्र फळ देणारा किंवा संमिश्र परिणाम देणारा असा जाणार आहे. आपल्या घरामध्ये काही धार्मिक कार्य घडतील आणि त्यातून सर्वांना अध्यात्माचा लाभ मिळेल. सोबतच घरामध्ये सुख शांती नांदेल. आपल्या कुटुंबामध्ये अचानकपणे संकटे येण्याची शक्यता आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या आव्हानांना आपल्याला सामोरे जावे लागू शकते. ह्या महिन्यामध्ये आपल्याला आपल्या स्वभावाच्या विपरीत असे कार्य करावे लागणार आहे. आपण थोडेसे तापट आणि फटकळ स्वभावाचे असल्यामुळे सध्या तरी आपल्याला प्रत्येक गोष्टीला विवेकाने सामोरे जावे लागेल. विवेकी वृत्तीने सामना करावा लागण्याची शक्यता आहे. कोणतेही नवीन कार्य करत असताना आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागणार आहे. कारण आपल्या आक्रमक वृत्तीमुळे होत आलेले काम बिघडू शकते किंवा काम सुरू होण्या अगोदरच बंद पडण्याची दाट शक्यता आहे. म्हणून इथे थोडंसं सांभाळून घ्यावे. एखादा महत्त्वपूर्ण निर्णय घेताना नेहमी आपल्या वडीलधाऱ्या माणसांचा सल्ला घ्या. त्यांची संमती घ्या तरच कोणतेही काम सफल होण्याची शक्यता आहे. आपल्याला आपल्या प्रत्येक कामामध्ये त्यांचा अनुभवाचा फायदाच होणार आहे. तरी आपण त्यांचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा. आपल्या जोडीदारासोबत एखाद्या मुद्द्यावरून आपल्यामध्ये मतभेद निर्माण होतील किंवा छोटेसे भांडणही होण्याची शक्यता आहे. तरी इथे धीर धरा. वाद वाढवत बसू नका. आपल्या जीवनात ह्या महिन्यामध्ये अशा काही घटना घडतील ज्या आपण इतरांना सांगू शकणार नाही आणि याचा परिणाम आपली मानसिकदृष्ट्या अस्वस्थ राहाल. जे कोणी प्रेमसंबंधात असेल किंवा रिलेशनशिपमध्ये असतील त्यांना हा महिना थोडासा सावधान राहावा लागणार आहे. आपल्यामध्ये प्रेम आणि विश्वास थोडासा कमी पडेल. त्यामुळे आपण एकमेकांना समजण्यामध्ये थोडा गैरसमज करू शकतात. जे व्यक्ती विवाह इच्छुक आहेत त्यांचे विवाह जुळण्याची दाट शक्यता आहे आणि विवाह पण आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबरच होण्याची पण शक्यता आहे. तरी आपण याचा पुरेपूर लाभ घ्यावा आणि जर तुमच्या मनामध्ये असे काही असेल तर आपल्या परिवाराशी आपण बोलून टाका. परंतु विवाह करताना इतर आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टींचा नीट विचार आणि परिणामांचाही आढावा घेण्याची दाट गरज आहे. मगच विवाह संबंधीचे जे कोणते निर्णय असतील ते घ्या. आपल्या वैवाहिक जीवनामध्ये आपल्या जोडीदाराला पूर्णपणे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करा. मगच आपल्यामधले प्रेम आणि सुख जसे पाहिजे तसे मिळू शकेल. आपल्या जोडीदारासोबतचा गोडवा कमी होण्याची शक्यता आहे. काही झाले तरी गैरसमज होऊ देऊ नका. आर्थिक बाबतीत हा महिना आपल्याला संमिश्र फळे देणारा असा जाणार आहे. कारण आपल्याला नको असलेले खर्च वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोठेही पैसे खर्च करताना थोडीशी सावधानीचा वापर करा आणि खूपच गरज आहे फक्त तेथेच पैसे खर्च करा. म्हणजे आर्थिक अडचणींपासून थोडे का होईना आपल्याला वाचता येईल. आपल्या निष्काळजीपणामुळे आपल्याला आर्थिक हानीला सामोरे जाण्याची शक्यता आहे. घरामध्ये अनपेक्षित रीतीने काही खर्च वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्या आर्थिक
बाबी सांभाळता येणार नाहीत आणि खर्च भरून निघण्यासाठी आपल्याला कर्ज घ्यावे लागण्याची शक्यता आहे किंवा कोणाकडून मदतही घ्यावी लागणार आहे. आपल्या सुख आणि सुविधांमध्ये ह्या महिन्यामध्ये पाहिजे तशी पूर्तता होण्याची शक्यता खूपच कमी आहे. आपल्या शारीरिक व्याधींसाठी आपल्याला खर्च करावा लागण्याची पण शक्यता आहे. त्यामुळे स्वतःला आधी जपा. अचानकपणे वडिलोपार्जित संपत्तीतून आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये लाभ मिळेल आणि याचा उपयोग आपल्याला आपल्या अधिक झालेल्या खर्चाची बरोबरी करण्यामध्ये होईल. त्यामुळे याचा आपण लाभ घ्यावा आणि जिथे गरज असेल तिथे तुम्ही ही लाभ किंवा हा पैसा वापरू शकता. महिन्याच्या सुरुवातीला आर्थिक बाबी थोडा त्रास देतील, परंतु महिन्याच्या मध्यापासून ते सर्व त्रास कमी होतील आणि आर्थिक लाभही भरपूर प्रमाणामध्ये मिळतील. ह्या महिन्यात आपण आध्यात्मिक यात्रा कराल, त्यातून आपल्याला मनशांती लाभेल आणि स्थैर्यता मिळेल. आपण ह्या महिन्यात जेवढे पैसे कमवाल तेवढी संतुष्टी आपल्याला मिळणार नाही. अपेक्षेप्रमाणे धनलाभ न झाल्यामुळे आपण चिंतित असाल. व्यावसायिक वर्गाला आपल्या व्यवसायात नवीन गुंतवणूक करायची असेल तर अवश्य करा, परंतु लाभाची जास्त अपेक्षा करू नका. सोबतच एखादी नवीन डील करण्याचा विचारात असाल तर नक्कीच करा. आपल्याला भरपूर प्रमाणात प्रसिद्धी मिळण्याची पण शक्यता आहे. एखादा नवीन व्यवसाय सुरू करणार असाल तर थोडेसे थांबा. आधीच्या व्यवसायातून जेवढे मिळत आहे ते पूर्ण आहे का ते आधी पडताळा आणि मगच काय असेल तो निर्णय घेण्याचा प्रयत्न करा. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी सतर्क राहावे लागण्याची शक्यता आहे, कारण आपल्याला केलेल्या कामाच्या मोबदल्यात पाहिजे तसे समाधानकारक परिणाम मिळण्याची शक्यता खूप कमी असल्या कारणाने आपण असलेली नोकरी सोडण्याची पण शक्यता आहे किंवा तुम्ही विचार कराल. करत असलेल्या नोकरीमध्येच काही बदल पण होण्याची शक्यता आहे. मग हा बदल सकारात्मक असो वा नकारात्मक असो, आपल्याला याचा सामना तर करावाच लागणार आहे. तरुण वर्गाला जर नवीन एखादा व्यवसाय सुरू करणार असाल तर आता तरी थोडेसे थांबावे. हा महिना पाहिजे तसे फळ देणारा नाहीये किंवा तुम्हाला अनुकूल परिणाम मिळणार नाहीत. त्यामुळे तुम्ही प्लॅन आखून ठेवा. फक्त कार्य करण्यासाठी थोडंसं वाट बघा. आपण जर नवीन पार्टनरशिपमध्ये प्रवेश करण्याच्या विचारात असाल तर लगेचच कोणत्याच प्रकारच्या डीलमध्ये प्रवेश करू नका. आधी प्रत्येक गोष्टीचा आढावा घ्या आणि नंतरच काय तो विचार करा आणि निर्णय घ्या. महिला वर्गाला जर कोठे प्रवासाला जाण्याच्या विचारात असाल तर नक्की जा, परंतु प्रवासामध्ये सावधानता बाळगा, कारण काही अप्रिय घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे जरा सांभाळूनच जा. ह्या महिन्यामध्ये आपल्याला थोडे डोकेदुखीचा त्रास उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे जरा स्वतःची काळजी घ्या. कोणत्याही गोष्टीचे अति ताण घेऊ नका. आपल्याला उगाचच एखाद्या गोष्टीची भीती वाटू शकेल आणि ती भीती आपल्या मनामध्ये वासही करेल. त्यामुळे आपण सतत कोणत्या तरी चिंतेत मग्न राहाल. त्यामुळे आपले मानसिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता आहे आणि त्याचा डायरेक्ट परिणाम आपल्या शरीरावर आणि आरोग्यावर होऊ शकतो. त्यामुळे जर काही भीती वाटत असेल तर आपल्या जोडीदाराशी बोला किंवा घरातील कोणत्या तरी एखाद्या मंडळीशी बोला आणि त्या गोष्टीवर सोक्षमोक्ष लावण्याचा प्रयत्न करा. उगीचच तीच गोष्टीचा विचार करत बसू नका. विद्यार्थी वर्गाला हा महिना कुठेतरी बाहेर जावे लागणारा असा असणार आहे. मग ते खाजगी किंवा शैक्षणिक गोष्टीसाठी असेल, पण जावे तर लागेलच. परंतु यातही भरपूर अडथळे येण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षेची अभ्यास करणाऱ्यांना थोडीशी एकाग्रतेची चिंता सतावेल, कारण मन अशांत राहील. त्यामुळे एकाग्रतेमध्ये खंड पडेल आणि याचा परिणाम आपल्या अभ्यासावर होईल. आपल्या राहण्याच्या ठिकाणी अचानकपणे काही अडचणी येतील. त्यामुळे बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला खूप प्रयत्न केल्यानंतरच सापडेल. त्यामुळे प्रयत्न करत राहा. ज्येष्ठ व्यक्ती वर्गाला उत्तम आरोग्य असणारा हा महिना जाणार आहे, कारण आपले मन एकदम प्रसन्न असणार आहे. थोडेसे शारीरिक कुरबुरी त्रास देतील, परंतु मन प्रसन्न असल्याने आपण स्वस्थ असाल. सोबतच जर कोठे छोटा प्रवास करणार असाल तर नक्की जा, परंतु जर वाहन आपण चालवणार असाल तर जरा काळजीपूर्वक चालवा, कारण काही अप्रिय घटना घडण्याची शक्यता आहे. विशेष करून आपल्यासाठी ही सूचना महत्त्वाची आहे. दैनंदिन वाहन चालविताना पण ह्या महिन्यामध्ये थोडीशी खबरदारी घेतलेली बरी, नाही का? एकंदरीतच पाहता हा महिना आपल्या राशीला संमिश्र फळे देणारा, थोडेसे चांगले थोडेसे वाईट असे परिणाम देणारा जाणार आहे. तरी प्रत्येकाने याचा पुरेपूर लाभ घ्यावा.
प्रत्येक संकटांना सामोरे जा, त्याच्यावर मात करण्याचा प्रयत्न करा. डिसेंबर महिन्यासाठी वृश्चिक राशीचा भाग्य अंक किंवा शुभ अंक हा 6 असणार आहे आणि शुभ रंग हा पिवळा असणार आहे. तरीही कोणतेही नवीन कार्य किंवा शुभ कार्य जर तुम्ही करणार असाल तर ह्या गोष्टींना प्राधान्य देण्याचा प्रयत्न करा. परिणाम आपल्याला चांगलेच मिळतील. आणि जर जमलेच तर नियमितपणे 27 वेळा ओम हनुमते नमः याचा जप करत चला. दररोजपणे याचा जप करत चला, म्हणजेच आपल्याला परिणाम याचे सकारात्मकच मिळतील. 2023 मधला हा डिसेंबर महिना शेवटचा आहे. हे वर्ष आपल्याला कसंही गेलं असेल याच गोष्टीचा सतत विचार करत आपण बसू नका. येणारे वर्ष हे आपल्यासाठी चांगलेच जाईल अशी अपेक्षा करा, अशी आशा करा आणि सकारात्मक भावना ठेवा, सकारात्मक विचार करा. येणारं हे वर्ष आपल्यासाठी भरभरून सुख, समृद्धी आणि यश घेऊन यावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. नवीन संकल्प करा, केलेल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा आणि भरपूर कष्ट करा. जीवन जगा, परंतु प्रत्येक क्षण खूप आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा. बघा, यश नक्कीच तुमचं आहे. नूतन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. हॅपी न्यू इयर टू ऑल ऑफ यू. थँक यू. धन्यवाद. तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा. महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा. धन्यवाद.